सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण आणखी एक स्वामींचा अनुभव पाहणार आहोत। स्वामी सेवेकरी सांगतात की त्यांच्या पतीचे निधन हे 2016 मध्ये झाले होते। पती शेतकरी होते, गावाकडे शेती होती, परंतु पतीच्या निधनानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना माहेरी घेऊन गेले, कारण माहेरी भाऊ आई वडील असा मोठा परिवार होता। त्यामुळेच ते आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या माहेरच्या लोकांनी माहेरी घेऊन गेले। माहेरी त्यांच्या स्वामींची सेवा होत होती, परंतु त्या काही या स्वामी सेवेत जास्त लीन नव्हत्या। 2019 साली जेव्हा दत्त जयंतीचा उत्सव होता, तर त्या उत्सवामध्ये यांनी 7 दिवस पारायणामध्ये भाग घेतला। पारायण केल्यानंतर त्यांना अनुभूती आली की स्वामींची सेवा केल्यानंतर आपले काम होऊ शकते, कारण गावाकडे त्यांची शेती होती, शेती नावावर होती, परंतु सासरचे लोक ही शेती करण्यास त्यांना अडवत होते। शेतीचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होते, कर्ज वाढत चालले होते आणि शेती काही करता येत नव्हती। अशा अडचणींचा खूप सारा भार त्यांच्या डोक्यावर होता। शेवटी त्यांनी स्वामीचरणी प्रार्थना केली, विनवणी केली आणि स्वामी सेवेचे व्रत घेतले। कर्जाचा भार डोक्यावर असल्यामुळे आणि शेती करता न येण्या कारणाने त्यांनी शेवटी विचार केला की आपण ही शेती विकावी, परंतु सासरचे लोक ही शेती काही विकू देत नव्हते। शेतीला गिराईक आले की ते गिराईक पळून लावायचे, काही ना काही कारणाने हा सौदा होत नव्हता। तेव्हा एके दिवशी त्यांनी गुरुमाऊलींची भेट घेतली, गुरुमाऊलींचे हितगुज ऐकले। या हितगुजामध्ये त्यांनी श्रीयंत्राविषयी ऐकले आणि संकल्पपूर्वक श्रीयंत्राची सेवा त्यांनी केली। या सेवेमुळे अचानक एके दिवशी त्यांच्या शेतीला गिराईक लागले आणि त्यांची शेती ही चांगल्या दाममध्ये विकल्या गेली। गुरुमाऊली सांगतात की श्रीयंत्राची सेवा केल्याने डोक्यावरचे कर्ज खांद्यावर येते। याची प्रचिती मला आली, कारण आमची शेती विकल्या गेली। शेत घेणाऱ्या माणसाने अगोदर आम्हाला पैसे दिले व नंतर सर्व कागदावर सह्या केल्या। हे सर्व काही स्वामींच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही। म्हणूनच आपण स्वामी मार्गात यावे, स्वामींची भक्ती करावी, गुरुमाऊलींचा आशीर्वाद घ्यावा, जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व चिंता दूर होतील, आपले कष्ट दूर होतील आणि आपण एक सुखी समाधानी आयुष्य जगू शकू। श्री स्वामी समर्थ।